नमस्कार श्रोते हो, मी वैशाली जोशी सर्व श्रोत्यांचे स्वागत करते. ऐकूयात कौटुंबिक श्रुतिका स्मार्टफोन. लेखन आहे प्राध्यापक रविशंकर झिंगरे यांचं. सहभाग आहे प्राध्यापक रविशंकर झिंगरे, सुषमा कुलकर्णी आणि वैशाली वांगीकर यांचा. आणि या कार्यक्रमाचे सादर करते आहेत सदानंद कांबळी. कधी हास्य, कधी आसव, पण नाती अशीच घट्ट. आपल्या कुटुंबाची, आपल्या मनाची गोष्ट. जिथे प्रेम तिथे आपलेपणा. तिथेच सुरू होते मनाला भेटणारी कौटुंबिक श्रुतिका. दर शुक्रवारी सकाळी 11:40 खास आकाशवाणीच्या श्रोत्यांसाठी आम्ही घेऊन येत आहोत कौटुंबिक श्रुतिका. कुटुंबात घडणाऱ्या सहज सुलभ अशा गोष्टी श्रुतिकेच्या माध्यमातून दर शुक्रवारी सकाळी 11:40 विनायकराव, अहो विनायकराव, सुलू वहिनी. अरे अरे घरात कुणी आहे का? दार उघडं ठेवून कुठे गेली ही मंडळी सगळी? अगं बाई, पांडे भाऊजी, या या. अहो मी जरा स्वयंपाकघरात आवरत होते आणि तुमचे मित्र गेले आहेत वाचनालयात. पुस्तक बदलून आणतो म्हणाले. काय बाई, एकेकाला नाद असतो वाचायचा. अहो सुलू वहिनी, अहो पुस्तकं वाचण्यासारखी उत्तम सवय नाही बरं का. बसा, येतीलच हे एवढ्यात. बराच वेळ झालाय जाऊन. बरं, पाणी आणू का तुमच्या? अहो नको 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 वहिनी. अहो, काय झालं, गणपतीच्या मंदिरात आलो होतो. म्हटलं तुम्हा मंडळीची भेट नाही झाली दिवाळीत, चला भेटून घ्यावं. तशी फोनवर त्या शुभेच्छांमधून झाली होती भेट. पण असं प्रत्यक्ष भेटल्याशिवाय समाधान नाही होत आपलं. अगदी बरोबर. नाहीतरी ते काय आपलं मेसेज की टेसेज यांनी आपलं काही पोट भरत नाही. आता तुम्ही आलाय तर कशी बघा बरं, खरी दिवाळीची भेट वाटते की नाही? तर काय, त्या ऑनलाईन भेटीवर आपलं काही धकत नाही बघा. मग भाऊजी, काय म्हणते दिवाळी? मंगलावहिनींची नुसती धावपळ झाली असेल ना? तर काय, काही विचारू नका. मुलं आले की नुसती धावत असते घरामधून. एरवी मी काही म्हणालो तर गुडघे दुखतात तिचे. हो, असंच असतं हो आम्हा बायकांचं. मुलं आले की तीच दिवाळी. खरंय खरंय. आणि तुम्हाला सांगतो बहिणी, यावेळी तर खरी खरी दिवाळी होती. बरं, तुमची दिवाळी काय म्हणते? म्हणजे आहे की गेली उडून? नाही हो, चिमणी अजून घरातच आहे. तिचं ते आपलं काय वर्क फ्रॉम होम की काय ते चालू आहे. जाईल निवांत. अरे वा, म्हणजे बापाला भेटायला आलो होतो मी, पण लेकीच्या भेटीचा योग दिसतोय. काय कामात आहेत का काय बाईसाहेब? नाही हो, मोकळीच असते ती अधूनमधून. यांच्यानं कामाचं काहीच कळत नाही बघा भाऊजी. थांबा, बोलावते तिला मी. तुम्हाला सांगतो बहिणी, यांच्या कामाचंच काय, या पिढीचंच काही कळत नाही आपल्याला. खरे हो. आई,
अगं आई, हं. ओ माय गुडनेस, पांडे काका. आणि तुम्ही कधी आलात? या या अहो 5 मिनिटं झाले आम्हाला येऊन. बरं. अगं दिवाळीची भेट राहिली होती ना, म्हणून आलो होतो. विनायकरावांना तुम्हाला भेटायला म्हणून. पण काका, आपण फोनवर बोललो होतो नाही का? सोड ग, कसलं ते फोनवरचं बोलणं. प्रत्यक्ष बोलण्याची, गप्पा मारण्याची मजा नाही बघतात. ते मात्र खरंय. मोबाईल आवडत नाही तुम्हाला काका नाही का? नाही, मुळेच नाही. अगं आई, मी काकाला विचारती आहे ना. तेही तेच म्हणतील हो. कसला राक्षस आहे हा. तर काय हो, मग काय, सगळी नाती, सगळी मजा खाऊन टाकली हो याने. बकासुरासारखी आपली. ना कोणी बोलतं, ना कोणी हसतं, सगळे त्या फोनमध्ये डोकं घालून बसले. घराचं घरपणच गेलो हो भाऊजी आपण. अगदी खरंय वहिनी तुमचं. पण काय खरंय अहो काका, मी पुण्याला असले ना की सकाळपासून किती फोन करते ही मला विचारा नाही हिला. मग तुझी सांगा. काळजी वाटते म्हणूनच करते ना. पण करतेस ना. अगं मोबाईलमुळे किती जवळ आहोत आपण. मनाला येईल तेव्हा बोलतो, हसतो, मस्करी करतो आणि बाकीचे व्यवहार पण किती सोपे झाले आहेत ना. हो हो हो, नाही का काका, या फोनमुळे. अगदी अगदी खरंय बरं का. अहो वहिनी, मागील कितीतरी दिवसापासून मी त्या बँकेत पण गेलो नाही बघा. बर. आणि आता ATM मधून पैसे काढायला गेलो. हं. अहो दूधवाला, भाजीवाला सगळेजण ऑनलाईन पैसे घेतात. अहो खिशात पैसे ठेवण्याची गरजच उरली नाही आता. फक्त फोन ठेवायचा बस. आणि बँकेत पैसे हवे. पण फक्त ऑनलाईन पेमेंट नाही तर खूप कामं सोपी झाली हो, आहेत हो, आता, अगदी सुरळीत झाली आहेत. आणि बरं काही, या ऑनलाईन ट्रान्झॅक्शन मध्ये भारताचा जगात खूप वरचा नंबर आहे. आणि सगळं जग कौतुक करतंय आपल्या या प्रगतीची. पण का ग, हे सगळं जर इतकं चांगलं आहे तर मग सारखं सगळीकडे आपलं व्यवहार करताना दक्षता घ्या, दक्षता घ्या असं का बरं सांगितलं जातं? अहो वहिनी, त्याचं काय मी सांगतो तुम्हाला. आपण हे डिजिटल व्यवहार करताना सावध राहिलो नाही ना, तर आपली रक्कम म्हणजे आपली पुंजी हे सायबर क्रिमिनल्स काय काय म्हणतात ना, ते लंपास करतात. आई, आता मला सांग, मी आणि बाबा नसताना तू घराला कुलूप लावून बाहेर गेलीस तर किल्ली कुठे ठेवतेस? अगं कुठं म्हणजे काय, पर्समध्ये. म्हणजेच जपून ठेवतेस ना. तसंच आहे हे आपली बँकेची माहिती, पासवर्ड, OTP हे किल्लीसारखं आहे. आपल्या बँकेतल्या खात्याची माहिती या OTP मुळे, पासवर्डमुळे आपल्या पुरतीच मर्यादित ठेवायला पाहिजे. खरंच आहे. नाहीतर त्या आमच्या शेजारच्या रमेश रावांसारखी व्हायची परिस्थिती. प्रत्येक घरात एक गोष्ट असते आणि त्या गोष्टीत असतो एक भाव. ऐका अशीच एक हृदयाला भिडणारी कहाणी. कौटुंबिक श्रुतिका आपल्या आकाशवाणी परभणी केंद्रावरून प्रसारित करत आहोत. दर शुक्रवारी सकाळी 11:40 जरूर ऐका या श्रुतिका. घराघरातला आवाज, आपल्याच माणसांची कथा, कौटुंबिक नात्यांची एक सुंदर गोफ. कुटुंबात घडणाऱ्या सहज सुलभ अशा गोष्टी श्रुतिकेच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत घेऊन येतो आहोत. कौटुंबिक श्रुतिका दर शुक्रवारी सकाळी 11:40 त्यांचं काय झालं? अहो तुम्हाला सांगतो, त्यांना एक फोन आला. बर. तुमच्या मुलाला आम्ही अटक केली आहे. अगं बाई. तो एका ड्रग्सच्या गुन्ह्यामध्ये अडकला आहे. बापरे. त्याला सोडवण्यासाठी अमुक करा, तमुक करा. आता तुम्हाला सांगतो, त्यांचा मुलगा असतो बेंगलोरमध्ये. रमेशराव घाबरले की हो. बापरे. आणि त्यांनी फोनवर सांगितल्याप्रमाणे सगळं करत गेले. हम्म. आणि मग लक्षात आलं की तो फ्रॉड होता. बाई. त्यांची बँकेतली सगळी रक्कम लंपास झाली. हम्म. काका, यालाच तर मग डिजिटल अरेस्ट म्हणतात. आणि म्हणूनच सायबर सिक्युरिटी मधले लोक सांगतात की अशा कॉल्समुळे घाबरून जाऊ नका, पोलिसांची मदत घ्या. बघा, म्हणजे फोनने सोय झाली, पण हे नवीन चोरीचं प्रकरण सुरू झालं.
अगं आई, दक्ष राहिलं पाहिजे. सजग राहिलं ना की आपण सुरक्षित राहतो. हं. आणि वेंधळ्यासारखं जर मागेल त्याला OTP सांगितला ना की मग असे धोके होतात. म्हणूनच कुणालाच, म्हणजे तुम्हाला सांगतो, अगदी कुणालाच आपल्या फोनवर आलेला OTP सांगायचा नाही. म्हणजे शेअर करायचा नाही हो काका. हा एक नवीन शब्द हो. आजकालची पिढी सतत वापरत असतात बघा. शेअर करायचं नाही. शेअर म्हणजे काय हो भाऊजी? अहो, ते शेअर मार्केट असतं ना काहीतरी. अच्छा. कसं आता शेअर करणं म्हणजे वाटून घेणं काका. हा हा. आता सध्या हे युग कशाचं आहे? माहितीचं, म्हणजेच इन्फॉर्मेशन. ती माहिती वाटणं, एकमेकात वाटून घेणं म्हणजे शेअर, म्हणजे शेअर करणं. जाऊ दे बाई, तुझं आपलं मेलं ते शेअर की फेअर. जाऊ दे. मी ना भाऊजी मस्त गरम चहा करून आणते. घेऊयात आपण. म्हणजे तो चहा शेअर करूयात आपण. नाही, नको. वहिनी, अहो, चहा बंद केलाय आम्ही. आणि काका, तुम्ही आणि चहा सोडला? येस. बरं. अगं, यावर्षी दिवाळीचा फराळ सुद्धा तोलून मापून खाल्ला मी. काय म्हणता? अगं नबा, साखर वाढते ना माझी, शुगर. तिला कंट्रोल नको का करायला? पण काका, मला वाटतं त्यासाठी नुसती साखर कमी खाऊन चहा सोडून काय होणार आहे? मग काय करायचं आणखी? अहो, तुम्ही जे जेवण घेताय ना हा. त्यातून पण साखर वाढतेच ना रक्तातली. काहीतरीच तुझं. मग काय आता जेवण बंद करायचं की काय? तेवढंच बाकी राहिलंय बघा वहिनी आता. अहो, जेवण बंद नाही करायचंय, ते आपल्याला पचवायचंय. त्यासाठी रोज नियमित व्यायाम करायचा, सकाळी मस्त मोकळ्या हवेत फिरायला जायचं, आणि हो, योगा करायचा. रोज किमान 1 ते 1.5 तास आपण स्वतःला द्यायला हवा. हो, हे बरी खरं. बायकांसाठी सुद्धा योगाचे वर्ग सुरू झालेत म्हणे साधना केंद्रात. पण मला ना बाई हे जरा फॅडच वाटतं. अगं आई, फॅड नाही, गरज आहे ती आता. आपलं जगणं, आपली लाईफस्टाईल कशी झाली पाहते ना आता. त्यातून शरीराचा, मनाचा आणि बुद्धीचा समतोल जर राखायचा असेल ना, तर योगाशिवाय पर्याय नाही. हो, खरंय बरं का नभा तुझं. मी पण त्या योगा डेला गेलो होतो क्रांती मैदानात. पण काका, हा योगा डे म्हणजे भारताने जगाला दिलेली देणगीच आहे. हो तर. सगळ्या जगाने या संतुलित व्यायाम प्रकाराची नोंद घेतली आहे, आणि हा दिवस आंतरराष्ट्रीय पातळीवर पाळला जातो. आणि या निमित्ताने आपल्या आरोग्याबाबत आपण गंभीरपणे विचार करायला लागलो, तरच मला वाटतं की हा दिवस सफल झाला असं म्हणावं लागेल. एवढं ज्ञान सांगते आहेस तू, करतेस का ग योगा? अगं आई, आता मी करणार आहे. आता परत पुण्याला गेले ना की रोज मॉर्निंग वॉक आणि 1 तास योगा ठरलंय तर माझं. वा, कितींदा ठरलंय काय माहित. असू द्या हो वहिनी, असू द्या. पण आज गप्पांमध्ये रंगलो तरी 4 गोष्टी कामाच्या सांगितल्या बरं का नभानं. एकतर OTP कुणाला शेअर करायचा नाही, आणि रोज 2 तास स्वतःसाठी योगासाठी द्यायचा. चला, म्हणजे आता हाच पक्का इरादा करू या दिवाळीचा. अगदी. चला निघूयात आता. पण तुम्ही कुठे निघालात? मी तुम्हाला फराळ केल्याशिवाय बिलकुल जाऊ देणार. खरंय काका. हो, पण वहिनी, मी अजून योगा सुरू केलेला नाही. पुरानी यादें, पुराने गीत.
सकाळी 11:10 तेरे प्यार का रंग लगा दो, अंग अंग मेरा मुस्काया। इन बाहों में आकर ले ले प्यार की तू सौगात। पुरानी यादें, पुराने गीत। ये शाम मस्तानी मदहोश किए जा, मुझे डोर कोई खींचे तेरी ओर लिए जा। चप्पा चप्पा चरखा चले, चप्पा चप्पा चरखा चले, हे चप्पा चप्पा चरखा चले, चप्पा चप्पा चरखा चले। पानी पानी यारियां तेरी, बोनी बोनी बेरियों तले। मनोरंजक किस्से, गप्पा आणि सदाबहार हिंदी मराठी गाणी जरूर ऐका मंगळवार सकाळी 11:10 पुरानी यादें, पुराने गीत। सुनो ना सुन लो ना, हम सफर मुझी को चुन लो ना। जाने कि मेरी मंजिल है कहाँ। पुरानी यादें, पुराने गीत जरूर ऐका मंगळवार सकाळी 11:10 श्रोते हो, आत्ताच आपण कौटुंबिक श्रुतिका ऐकली स्मार्टफोन. लेखन होतं प्राध्यापक रविशंकर झिंगरे यांचं आणि सहभाग होता प्राध्यापक रविशंकर झिंगरे, सुषमा कुलकर्णी आणि वैशाली वांगीकर यांचा. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबळे. श्रोते हो, आपल्या घरात घडणाऱ्या, सहज हसू आणणाऱ्या, गोडवा निर्माण करणाऱ्या गोष्टी कौटुंबिक श्रुतिकेतून जरूर ऐका दर शुक्रवारी सकाळी 11:40 कौटुंबिक श्रुतिका. श्रोते हो, आता कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे, तेव्हा वैशाली जोशीला निरोप द्या आणि भेटूयात पुढील श्रुतिकेमध्ये. नमस्कार.